आता काय झालं, मला या दिवाळीच्या दिवशी 3-3 सलाईना घ्यायला लागले. तर चला मी सांगतो तुम्हाला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळी सगळ्यात पहिले आपण दूध आणि मस्त बिस्किटचा पुडा खाल्ला. मग मी ना आंघोळ केली, माझ्या घरची दिला मला टीका लावून, आणि तुम्हाला हॅपी दिवाळी. माझ्या घरची जायचा होता मग आशीर्वाद दिल्यावर माझ्या गळ्याची झाली होती तयारी. माझ्या शिवा तर भल्ला खतरनाक दिशे रे भाऊ. मग लागली होती मले भूक. मग गरम गरम खाल्ले आम्ही दोघं बापले का ना सेवा आहे. आणि ह्या सुभाष दादाची तर लयच खतरनाक कमाल आहे. कारण ह्या वयाती रप काम करते ना आपल्या घराची राहिल्या तर शिलाफाईट झाल्याच्या नंतर शिलाप पडणार आहे. मग मला आठवण आली, मला जात होतो दवाखान्यात. मग गाडी लावली चाबीन, पोचलो मी डायरेक्ट पेट्रोल पंपवर, टाकलं आपल्या गाडीत 500चं पेट्रोल. मग निघालो मी दवाखान्यासाठी. माझ्या गाडी म्हणे आज काय करते रे बाबा म्हणे. मग दवाखान्यात पोचल्यावर मला लागल्या भाऊ 3-3 सल्यान, कारण की दिवाळी दिवशी मला डॉक्टर म्हणे याच लागते. आणि माझ्या मित्राची तर लयच पाठते सोयी पोहून. मग आपली सल्यान झाली होती खतम 3 वाजता. मग 3 वाजता निघालो आपण घरी जासाठी, कारण की आपल्याला लागली होती जोऱ्यानं भूक. आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात पहिले केलं मी बढ्यापैकी जेवण. संध्याकाळी 7 वाजता निघालो जिम साठी. आपल्याला लागले होत्या 3 सल्यान. आपण कुठं ऐकतो. मग पोचलो रे भाऊ आपण जिम मध्ये. आज आहे माझ्या शोल्डर वर्कआउट. ह्या घेतले बार्बल प्रेसचे 4 सेट. आणि माईवाली तर 3-4 दिवसाची गॅप पडली होती. मला तर असं वाटते का महिनाभर झाला मी जिम मध्ये आलोच नव्हतो काय. आणि मला तर डॉक्टर म्हणे आरामानं मारजो. मी आता काही नाही रप मारलं रे भाऊ. आणि वर्कआउट करताना 1.5 घंटा कुठे गेला तर मला माहितच नाही पडलं. तर मग घेतले नाही आखरी सेट. आणि आजचा वर्कआउट तर लयच खतरनाक झाला होता. मग निघालो मी घरी जायसाठी. घरी पोहोचल्याबरोबर पाहिलं तर इकडे तर काय कुत्रही नव्हतं दिसू राहिलं रे भाऊ. घरात आल्याबरोबर पाहिलं ते सगळेजण झोपले होते. मला लागली जोऱ्याने भूक. मस्त जेवण केलं. मग रात्री 12 वाजता पेले मी वे प्रोटीन. मग आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.